महागणपती कृषी मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। ऊस लागवडीमध्ये रासायनिक खतांचा वापर आम्ही सुरुवातीपासून करत असतो। तर रासायनिक खतांचा एक चांगला रिझल्ट येण्यासाठी आपण काय करावं? रासायनिक खतांसोबत गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट हे आपण मिक्स करून जर रासायनिक खत ऊस लागवडीमध्ये वापरला तर खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो। तर आपण जे रासायनिक खत ऊस शेतीमध्ये वापरणार आहोत त्या खताला आपण पहिला गांडूळ खतासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यानंतर आपण ते मिक्स झालेलं जे मिक्सचर असतं ते आपण ऊस लागवडीमध्ये वापरा। तर ह्या पद्धतीने गांडूळ खत जर आपण प्रत्येक वेळी ज्यावेळी आपण रासायनिक खत वापरतो त्यावेळी गांडूळ खतासोबत मिक्स करून वापरलं तर खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो। आपण रासायनिक खत हे गांडूळ खतासोबत मिक्स करा, त्यानंतर आपण ऊस लागवडीमध्ये वापरा, त्यानंतर आपण पाणी द्यावं। तर ह्या पद्धतीने ही प्रक्रिया आपण फॉलो करावी। चांगले रिझल्ट येण्यासाठी आपण रासायनिक खतासोबत गांडूळ खत वापरला तर खूप छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतो। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।